आपल्यासोबत नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर सर आहेत। सर, मतदानाचे तारखा जाहीर झालेले आहे, प्रशासन कामाला लागलेलं आहे। शहरी भागामध्ये मतदान खूप प्रयत्न करूनही कमी होतं। काय आव्हान राहणार आहे? नागपूर महानगर आहे, मात्र 60% जवळपास मतदान थांबून जातं। नाही, यू आर ट्रू की त्याला आपण अर्बन अपॅथी असं म्हणत असतो, परंतु ह्या वर्षी आपल्या पूर्ण जे स्वीपची टीम आहे त्यांच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करतो। आपल्याला माहीत असेल की यावर्षी सगळ्यात जास्ती आपण नवीन मतदार ॲड केल्यामुळे आपल्या नागपूरच्या जिल्ह्याला, आपल्या नागपूरच्या इलेक्शन टीमला बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसचा अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे। आता दुसरं चॅलेंज आमच्याकडे आहे की आम्हाला डिस्टिंक्शनमध्ये ह्यावर्षी नागपूर जिल्ह्याला पास करायचं आहे, त्यामुळे कमीत कमी 75% मतदान होईल या रीतीने आमचं प्रयत्न राहील। आणि यामध्ये मला सगळ्यांना, नागपूरचे नागरिक जे 18+ वोटर्स आहे, सगळ्यांना, पॉलिटिकल पार्टीजला सगळ्यांना विनंती करायचं की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये IEC करून, स्वीप ॲक्टिव्हिटी करून मॅक्सिमम लोकांना घरातून बाहेर काढून येत्या 19 तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा कमीत कमी 75% लोकांनी मतदान करावं आणि आपल्याला डिस्टिंक्शनमध्ये आपल्याला पास आम्हाला करायचं। सर, आज निवडणूक आयोगाने जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्याच्यामध्ये निवडणूक आयुक्तांनी मसल पॉवर, मनी पॉवर संदर्भात आणि निवडणूक हिंसेपासून मुक्त ठेवण्यासाठी फार गाईडलाईन्स कडक केलेल्या आहे, त्यामुळे प्रशासनाची जबाबदारी वाढलेली। हां, आपण ऑलरेडी जे आज कमिशननी सांगितलं आहे त्याची तयारी आमच्या मागच्या 2 महिन्यांपासूनच आहे। बीट मसल पॉवर, मनी पॉवर। मसल पॉवरसाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केलेली आहे, MPDA केलेली आहे, तडीपार केलेला आहे, बॉम्बे प्रोव्हिजन ॲक्टमध्ये कारवाई केलेली आहे। इंटरस्टेटचा पण आपल्याकडे इश्यू असतो, त्यामुळे आमचे तिन्ही जिल्हे आहे, पांडुर्णा, शिवनी आणि छिंदवाडा, यांच्यासोबत मीटिंग्स आमच्या झालेल्या आहे। मोठ्या प्रमाणात कारवाई करते आणि मनी पॉवरसाठी आपण FST, SST आम्ही लावलेलं आहे आणि आमची कडक नजर या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर राहणार आहे। त्यामुळे हे इलेक्शन आपल्याला फ्री अँड फेअर स्वरूपामध्येच आम्ही करायचं आम्ही चॅलेंज घेतलेलं आहे। नागपूरच्या प्रशासनावर एक आणखी जबाबदारी, कारण मतदान होऊन जाईल 19 एप्रिलला, मात्र त्यानंतर जवळपास 45 दिवस तुम्हाला सगळं हे स्ट्रॉंग रूममध्ये सांभाळायचं आहे EVM, आणि तेव्हा खूप आरोप प्रत्यारोप होतात, लोक चुकीचे आरोप करतात, त्यामुळे ती एक जबाबदारी मोठी राहणार आहे। नाही, आपण जर हिस्ट्री बघितली नागपूरमध्ये इलेक्शनचं, तर जनरली नागपूर जिल्हा हा फर्स्ट फेजमध्येच इलेक्शनला जातो। आपलं जे कळमनाला स्ट्रॉंग रूम आपण केलेलं आहे तिथे निश्चितच जे 3 टायर सिक्युरिटी आहे ते आपण लावणार आहे। ऑलरेडी त्याचं स्ट्रेंथनिंगचं काम सुरू झालेलं आहे आणि आय विल मेक शुअर की त्याच्यामध्ये सेंट्रल आर्म पोलीस फोर्सही राहील, स्टेट आर्म पोलीस राहील। 3 टायर सिक्युरिटी असल्यामुळे मला वाटत नाही, आणि तिथे आम्ही पॉलिटिकल पार्टीच्या लोकांना त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी आम्ही त्यांना फॅसिलिटीसुद्धा उपलब्ध करून देणार आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी सुसज्ज आहे। अँड आय डोंट थिंक सो असा काही इश्यू नागपूरमध्ये होईल। तर नागपूरकरांनी जोरात मतदान करावा, किमान 75% मतदान झालं पाहिजे असं आवाहन प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे। प्रशासन काम करतं आहे, आता नागपूरच्या मतदारांची पण जबाबदारी आहे की 75% मतदान पोहोचला पाहिजे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।